नव्हे म्हणजे फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण या विश्वातील म्हणजे या पृथ्वीवरील मानवांच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी, धार्मिक प्रगतीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी ज्या महामानवांनी प्रयत्न केला, ज्या धर्मसंस्थापकांनी प्रयत्न केला, त्या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्यासमोर असणारे बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास हा विषय एक वेगळ्या पद्धतीनं आणि खऱ्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडावा अशी विनंती माझे मित्र गोपीचंदजी कांबळे आदरणीय ते माझे दादा आहेत, माझ्यापेक्षा वयस्कर आहेत आणि ज्ञानानं सुद्धा माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, तरी त्यांनी मला या ठिकाणी बोलावण्याचा एक संकल्प केला आणि मी त्यांना होकार दिला. माझं जे व्याख्यान असते हे नेहमी बंद हॉलमध्ये असते. एक दुसरी गोष्ट, कार्यशाळा करत असताना माझं व्याख्यान होते. त्याच्या अगोदर मी शिक्षक असल्यामुळे काय झालं, वर्गात गेलं की माझा विषय सुरू करतो. तिथं काही मध्ये दुसरं कुठलीच गोष्ट येत नाही. माझ्या अगोदर कोणी बोलत नाही किंवा माझ्या नंतरही कोणी बोलत नाही. जो बोलत असेल ते त्याच्या पिरियडमध्ये बोलतोय. माझा विषय हा अत्यंत आगळा आणि वेगळा आहे. याच्यावरचा अभ्यास आजपर्यंत कोण्याही साहित्यिकाने केलेलाच नाही, हे मी ठामपणे सांगतो. बौद्धाचा सांस्कृतिक इतिहास जर बघायचा असेल, हा विषय जर समोर टाकला तर 14 ऑक्टोबर 1956 या दिवसापासून सांस्कृतिक इतिहास मांडण्याची परंपरा आजपर्यंतच्या साहित्यिकांनी घेतलेली आहे, आजपर्यंतच्या वक्त्यांनी घेतलेली आहे. बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास हा विषय अभ्यासकांनी अजूनही घेतलेला नाही नजरेसमोर. गेल्या 45 वर्षापासून मी तो अभ्यास करतोय. एक एक गोष्टीचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं, अरे यार, ही गोष्ट तर अगोदरच्या बौद्धांनी केलेली आहे, आपण काय म्हणतो हे आमचं नाही, आमचं नाही, आमचं नाही. अरे असं कसं काय म्हणू शकतो आपण? साधं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं सांगितलं तर तुम्ही उदाहरण मी तुम्हाला देतो. कोणतं उदाहरण? आम्हाला 5000 वर्षापासून शिक्षणापासून वंचित ठेवलं, आम्हाला शिकूच दिलं नाही. किती घट्ट आपल्या लोकांच्या मनामध्ये हे ठसवलं गेलं काय? का ठसवण्यात आलं? त्यांनी ठसवलं आणि तुम्ही ठसवून घेतलं. मग सम्राट अशोकाचे शिलालेख कशाला कोरले असते सम्राट अशोकाने संपूर्ण भारतभर? जर कोणाला लिहिता वाचताच येत नव्हतं तर सम्राट अशोकानं ते शिलालेख कशासाठी लिहिले असते? वाचता येत होतं म्हणून तर लिहिले. त्या काळची जनता किती साक्षर होती? 97% जनता त्या काळात साक्षर होती. आणि ते लिपिबद्ध साहित्य ते लोक वाचू शकत होते, लिहू शकत होते. हे इतिहास सिद्ध करते, पुरातत्व खातं सिद्ध करते. त्याच्यानंतरचा कालखंड तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं पुस्तक जर कोणतं लिहिलं असेल साहित्यामध्ये, सगळ्यात पहिले इसवी सनाच्या पहिल्या शतकात ते पुस्तक लिहिण्यात आलं. तो संपादक होता हाल नावाचा, हाल सातवाहन. या हाल सातवाहनानं गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानं एकट्यानं नाही लिहिला, 1 कोटी कवी त्या काळातले त्यानं जमा केले. 1 कोटी कवी कशाला म्हणतात? आणि त्यांच्याकडून फक्त 2 ओळीची एकच कविता घेतली. काय अट टाकली त्यानं? अभंगासारखी 2 ओळीची एक गाथा तयार करा. 1 कोटी लोकांनी ती गाथा तयार केली आणि त्याच्यातल्या उत्कृष्ट गाथा निवडल्या फक्त 700.
आणि त्याचा एक ग्रंथ संपादित केला. सगळ्या कवींचा मिळून जो ग्रंथ तयार झाला त्याला म्हणतात गाथा सप्तशती. आणि या गाथा सप्तशती इसवी सनाचं पहिलं शतक ते इसवी सनाचं चौथं शतक या 400 वर्षाच्या कालखंडात अनेक त्याच्यात कविता नव्यानं भर असे टाकत गेले आणि ते 1000, 1000, 20 अशा पद्धतीच्या त्या कविता त्या गाथा सप्तशतीमध्ये आहेत. जर गाथा सप्तशती 1 कोटी जर लोक कवी असतील, आता या संपूर्ण तुमच्या यवतमाळ शहरामध्ये किती कवी आहे? जेवढी लोकसंख्या आहे तेवढी कवी नसतील. नेहमी कवी हे लोक प्रतिभेनं संपन्न असल्यामुळे ते कमी असतात. तर त्या काळात एवढ्या मोठ्या संख्येनं जर कवी असतील तर काव्य लेखन, गायन, लिखाण आणि वाचन हा प्रकार त्या काळात होता आणि तो प्राकृतमध्ये आहे. पाली प्राकृत ज्याला आपण म्हणतो, हा पाली प्राकृतचा पहिला ग्रंथ आहे. किती बौद्धांनी हा ग्रंथ वाचलेला आहे? कोणाकोणाच्या घरी आहे? नाही वाचला. त्याच्यातली एक जरी कविता जरी वाचली तर आताच्या सर्वच कवीच्या वरून जाईल. एवढं मोठं त्यांचं प्रगल्भ अशी प्रतिभा आहे. त्या प्रतिभेची अजूनही तुम्हाला बरोबरी करता आली नाही. हाल सातवाहन हा स्वतः कवी होता. त्याच्या 2 कविता त्याच्यात आहेत आणि त्याच्या कवितेचं जर आपण परीक्षण जर केलं तर तो सरळ म्हणतो, ज्या ठिकाणी मित्र कोणाला म्हणावे? जो संकटात कामी येतो तो मित्र. रूप कशाला म्हणायचं? रूप म्हणजे सौंदर्य कशाला म्हणायचं? ज्या सौंदर्याजवळ धम्म आहे तेच खरं सौंदर्य आहे. असं जर तो म्हणत असेल तर धम्म या शब्दाचा अर्थ काय होतो? धम्म या शब्दाचा अर्थ होतो सदाचार. सदाचार आणि सौंदर्य हे जेव्हा एकत्र येते तेव्हाच ते अत्यंत खुलून दिसते. असं म्हणणारा कवी सातवाहन याच्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव नव्हता असं कोण म्हणेल? कोणीच म्हणू शकणार नाही. आणि मग तशा कविता, तशा उपमा आजपर्यंत मी ऐकलेल्या, मी वाचलेल्या कवींच्या, मी ऐकलेल्या ज्या कवी संमेलनात जातो, आंबेडकरी कवी संमेलनात, आणि मग त्यांच्या कविता जेव्हा वाचतो तेव्हा असं वाटायला लागतं की यांनी गाथा सप्तशती जर अभ्यास केला तर याच्यापेक्षा दर्जेदार साहित्य हे प्रसवू शकतात. परंतु आपल्या लोकांनी त्या ग्रंथाकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण यवतमाळ शहरामध्ये फक्त एकाच व्यक्तीजवळ गाथा सप्तशती हा ग्रंथ आहे, ते म्हणजे गोपीचंदजी कांबळे. मी या शहरात 4-5 मित्राच्या 4-5 मित्र माझे जे आहेत त्यांच्या संपर्कात मी या ठिकाणी नेहमी येतो. माझे पहिले मित्र या शहरातले जे होते त्यांना तुम्ही ओळखतही असाल, पाहिलंही असेल, पण त्यांना तुम्ही मानत नसाल. डी.वाय. हाडेकर. किती लोकांनी ऐकलं त्यांना, किती लोकांनी वाचलं त्यांना, किती लोकांनी त्यांचा ग्रंथ समजून घेतला. त्यानंतर बळी खैरे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते चित्रकार आहे. गोपीचंदजी कांबळे. असे माझे जे काही थोडक्यात इथलं जे मित्रमंडळ आहे, एक धम्मा कांबळे, एक मला वाटते सागरदादा जाधव, बस याच्या पलीकडे माझे या ठिकाणी मित्रमंडळ नाही. या ठिकाणी आणखीन एक प्राचार्य होते, प्राध्यापक होते, प्राध्यापक अशोक राणा, ते आणि मी चांगले मित्र. तर आमचा जो अभ्यास चालला हा सांस्कृतिक दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास करायला लागलो. आणि असं लक्षात आलं की ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान, विज्ञान आणि सदाचार हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग आहेत. इतिहास आणि विज्ञान
याच्यामध्ये दरवेळेस नवीन 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 गोष्टी उपलब्ध होतात. विज्ञान सतत पुढे जात राहते आणि इतिहास हा सतत मागच्या एकेका पुराव्यावर आज जे काही गोष्ट आपण गृहीत धरलेली आहे ती आणखीन एखादा पुरावा जर मिळाला तर असं लक्षात येते की हे चुकीचं आहे, ते बरोबर आहे. कारण हे पुराव्याशी आता हळूहळू सिद्ध व्हायला लागले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं, जेव्हा देशाला लोकशाही दिली, तेव्हा असं समजण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फ्रेंच, इंग्लंड, अमेरिका इकडून ही लोकशाही आणून आपल्या देशात स्थापन केली असा आरोप होतो. अशा पद्धतीचे बोलणे आपण सतत इतर लोकांचे किंवा आपल्याही लोकांचे आपण ऐकतो. परंतु तुमच्या लक्षात एक बाब मी आणू इच्छितो. काय? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुस्पष्टपणे मांडलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बाबासाहेब लिहितात की शाक्यांच्या गणामध्ये एक संथागार होतो. या संथागारामध्ये कोणतीही घटना किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी संपूर्ण शाक्य संघाचे सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असत. सिद्धार्थ गौतम जेव्हा योग्य वयात आले तेव्हा संघाचं सदस्यत्व त्यांना देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. या सभेत राजा शुद्धोधन अजिबात उपस्थित नव्हता किंवा युद्ध करायचं कोलियांच्या सोबत त्यावेळी राजा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. मग ते राजा कसं होतं? पद राजा तो गण होता. या गणामध्ये राजाचं स्वरूप हे कायदे बनवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी अजिबात चालत नाही. जिथं संथागारामध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम राजाला करायचं लागेल. याला म्हणतात गण. शुद्ध राजा हा त्या ठिकाणी उपस्थित नाही. प्रस्ताव सेनापती ठेवतोय की तुला सभासद व्हायचं आहे. गौतमा, तुला सभासद व्हायचं आहे तर मग त्या तुझ्या सदस्यत्वासाठी कोणते कोणते नियम आहेत तुला माहिती आहेत का? तो म्हटले माहिती असले तरी तुम्ही पुन्हा सांगा. मग तो सेनापती सांगतो. काय सांगतो? की तू जर खोटं बोललास तर तुझं सभासत्व रद्द होईल. तू जर व्यभिचार केला तर तुझं सभासत्व रद्द होईल. खोटी साक्ष दिली तुझं सभासत्व रद्द होईल. खून केला तुझं सभासत्व रद्द होईल. सतत 3 मिटिंगा जर तू अटेंड केल्या नाहीत, उपस्थित राहला नाहीस तर तुझं सभासत्व रद्द होईल. आणि यानं जर निर्णय घेतला संथागारानं, तो संथागाराचा निर्णय जर तू अमान्य केला तरी तुला याच्यातून हद्दपार करण्यात येईल, तुझं सदस्यत्व रद्द होईल. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो पंचशिलावर आधारलेल्या गणाची ती कार्यप्रणाली होती. त्यावेळेस बौद्ध धम्म अजून निर्माणही झाला नव्हता. त्याच्या अगोदर जर पंचशिलाचं पालन जर हे लोक करत असतील आणि सगळ्या गावाचा मिळून एक निर्णय घेत असतील तर ती आहे संसदीय लोकशाही. कोणती? संसदीय लोकशाही. आणि ती संसदीय लोकशाही जशी गणामध्ये आहे, म्हणजे त्यावेळेस एकच गण होता अशातला भाग नाही, तर त्या काळात अनेक गण होते. वल्लीचा गण होता, वज्जीचा गण होता, लिच्छवीचा गण होता, मल्ल यांचा गण होता. असे अनेक गण होते आणि अनेक गणराज्य पण होते आणि राजेशाही पण होती. म्हणजे दुहेरी पद्धत होती. काही राजे होते आणि काही गण होते. त्याच्यातल्या त्या शाक्याच्याही गणापेक्षा चांगला गण हा लिच्छवीचा गण होता. आणि म्हणून या लिच्छवीच्या गणामध्ये नियमबद्ध कारभार चालत होता. आणि म्हणूनच ती जी गणप्रणाली आहे ती गणप्रणाली म्हणजे आजच्या लोकशाहीची पूर्वस्थिती आहे. ना अमेरिका, ना फ्रान्स,
इंग्लंड. हा आहे बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास. मग या लोकशाहीची अंमलबजावणी आणि या लोकशाहीचं संरक्षण, संवर्धन आणि आणखी पुढे त्याची उज्ज्वल वाटचाल करण्याची जबाबदारी ही तुमची आमची जशी आहे तशी सगळ्या भारतीयांची सुद्धा आहे. आलं लक्षात तुमच्या? भारतीय लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्माचा सांस्कृतिक इतिहास असं हे नातं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायचं होतं. आपला काय ग्रह आहे की संस्कृत एका विशिष्ट वर्गाची भाषा आहे. मग हे खरं आहे का? पुरातत्व खात्याच्या किंवा आपल्या लिखित साहित्याचा आधार जर घेतला तर असं लक्षात येते की सम्राट अशोकाने जे शिलालेख लिहून ठेवले, संपूर्ण त्यानं त्याच्या राज्यात 4 लिप्यांचा वापर केला. किती लिप्यांचा? 4. एक ज्याला आपण आज ब्राह्मी म्हणतो मी तिला मौर्यकालीन लिपी म्हणतो. काही लोक तिला ब्राह्मी म्हणतात, काही लोक तिला धम्मलिपी म्हणतात, काही लोक वेगवेगळ्या नावानं उच्चारतात, पण मी तिला मौर्यकालीन लिपी मी म्हणतोय कारण मी अभ्यासक आहे की त्या काळात होती, मौर्यानं नाही निर्माण केली. मौर्य काळात निर्माण झालेली जी उपलब्ध होती तिचा वापर त्यांनी केला. ग्रीक लिपीचा वापर केला, आरेमाईक लिपीचा वापर केला आणि खारोष्टी लिपीचा वापर केला. 4 लिप्या वापरल्या, पण भाषा त्यांनी मात्र पाली प्राकृतच वापरली. याचा अर्थ काय होतो? अफगाणिस्तानापासून तर संपूर्ण खाली तामिळनाडूपर्यंत एकच भाषा होती आणि ती म्हणजे पाली प्राकृत. ज्या पाली प्राकृतमध्ये गाथा सप्तशती हा ग्रंथ पण आहे. आज आपण जी मराठी भाषा बोलतोय, या मराठी भाषेला एक लिपी आहे. त्या लिपीचं नाव या उपस्थित असणाऱ्या श्रोत्यापैकी कोण सांगू शकते? काय म्हणतात आपल्या मराठीच्या लिपीला? बरोबर, देवनागरी. त्याच्यात पण देव शब्द आहे आणि नागरी पण शब्द आहे. या नागरी शब्दांचं जर उच्चारण जर बघितलं, नागाने निर्माण केलेली नागरी, देवनागरी. देव कोणाला म्हणतात? तथागत बुद्धाला देव म्हणतात. कसं करा? कारण सम्राट अशोक काय म्हणतो? देवानं पियदस्सी राजा. कोणता देव? देवाचा देव. अरहत यांना देव आणि देवाचा देव म्हणजे बुद्ध. देवनागरी लिपी, ही देवनागरी लिपी, या लिपीमध्ये आज आपण मराठीत लिहितो, बोलतो, वाचतो. आता मराठीचा आजचा 13व्या शतकात यादव काळात असा नव्हता, त्याच्यात थोडासा बदल होता. पाठीमागं जात जेव्हा गेलो, मी नाही गेलो, जॉन प्रिन्सिप गेले. इंग्रज अधिकारी होते, त्याला सम्राट अशोकाचे शिलालेख वाचायचे होते. 6-7 वर्ष तो पागल झाला. कसं हे वाचू? काहीच ना समजे. असाच प्रयत्न मुघल काळातही झाला. त्यानं तो सम्राट अशोकाचा शिलालेख जिथं होता तिथून दिल्लीला आणला, टोपराचा उभा केला आणि एका माणसाला सांगितलं विद्वानाला घे वाच. त्यानं लय दिवस खाल्ले, त्याला काहीच ना समजे. तो काय म्हणे? महाराज, सुलतान, आपलं राज्य चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार आहे असं इथे लिहिलेलं आहे. अरे वा वा वा, दान. ओके. असा प्रयत्न जॉन प्रिन्सिपने नाही केला.
पागल झाला तो, आणि त्यानं मग तिकडून असं न येता इकडून पाठीमागे गेला तो. मग त्याच्या लक्षात आलं की हा आज असा आहे तर सम्राट अशोककालीनचा जो आहे त्याच्यातला, त्यानं त्याची बाराखडी तयार केली अगोदर. सम्राट अशोकाच्या शिलालेखाची बाराखडी अगोदर तयार केली, आणि त्याच्या असं लक्षात आलं की सम्राट अशोकाने जेवढे शिलालेख लिहिले तेवढेच ताम्रलेख किंवा सोन्यावरचे लेख किंवा भुर्जपत्रावरचे लेख कनिष्काच्या काळात लिहिले, तेवढे सातवाहनाच्या काळात लिहिले गेले. नंतर त्याच्यानंतर असे राजवटीच्या राजवटी प्रत्येकांचं लेखन, त्याला आपण हे म्हणतो दप्तर म्हणतो त्यांचं, हे सगळं तपासलं आणि लक्षात आलं की ही आजची देवनागरी लिपी कुठून उत्क्रांत झाली, तर मौर्यकालीन लिपीतून उत्क्रांत झालेली लिपी ही आहे. आणि ही लिपी आज कोण वापरते? मराठी वापरते, हिंदी वापरते, गुजराती वापरते, पालीही वापरते आणि संस्कृत सुद्धा वापरते. मग जर एखादी भाषा प्राचीन असेल तर त्या प्राचीन भाषेला तुमची प्राचीन लिपी असली पाहिजे. मग आज या भाषेचं स्वरूप आणि लिपीचं स्वरूप हा बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास आहे. कसे विसरता तुम्ही? आम्ही अक्षर शत्रू नव्हतो, आम्ही साक्षर नव्हतो. हा गर्वाने सांगण्याचा भाग आहे राजे हो, आणि तुम्ही तो सांगत नाही, तो समजून घेत नाही, हा दोष तुमचा आहे. कारण अभ्यासक म्हणून तुम्ही मोठे भाऊ आहात, कारण तुमचा धर्मसंस्थापक हा स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेतो. विज्ञान, माझा धम्म हा विज्ञानावर आधारलेला आहे. विज्ञान हा शब्द दोन अर्थानं वापरलेला आहे बुद्धाने. किती अर्थानं वापरला? दोन. ज्याला तुम्ही विज्ञानाला ज्ञानही म्हणता ना, ज्ञानावर आधारलेला आहे, अनुभवावर आधारलेला आहे. आणि विज्ञान हा शब्द चित्ताला म्हटलेला आहे बुद्धाने, खास चित्त, मन, माइंड, याला भगवान बुद्धाने विज्ञान हा शब्द वापरलेला आहे. लक्षात आलं? मग तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की आपण अभ्यासक आहोत. लोकांनी सांगितलं तसं मी ऐकलं. मी आजपर्यंत एकाही व्याख्यानाचं, एकाही वक्त्याचं व्याख्यान मन लावून ऐकत नाही, कारण तो पारंपरिक पद्धतीने सांगत राहतो. त्याचा स्वतःचा अभ्यास काहीच नाही. त्यानं कुठंतरी ऐकलं, कोणातरी ग्रंथात वाचलं, पण त्याचं संशोधन त्या बाबतीत कवळीचंही नाही. तुम्हाला ज्ञान स्वतः मिळवता आलं पाहिजे. एकदा साहित्यिकाच्या बैठकीत बसलेलो होतो. बरेचसे साहित्यिक होते, नाव नाही सांगत, एवढे मोठे मोठे साहित्यिक होते. काय म्हटले? बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिला. जेव्हा त्याचं हिंदी भाषांतर झालं, आनंद कौशल्याने, भदंत आनंद कौशल्यान यांनी केलं, तर भगवान हा शब्द वापरला. चुकीचं केलं. हे काय इकडचं तिकडे आणलं. बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये भगवान हा शब्दच नाही, हे चुकलं. वगैरे 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 सगळी आग पाखड करणारे तिथं सगळ्यांनी समर्थन केलं. त्यावेळी मी लहान होतो, साधारण मी असेल 12वीमध्ये. मलाही त्यावेळी ते पटलं. परंतु मी जसा अभ्यास करायला लागलो, माझे प्रश्न जेवढे जेवढे वाढायला लागले, तेव्हा माझे वडील किंवा माझे मोठे वडील, जे आचार्य दीनबंधू शेगावकर म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि धम्म अभ्यासक आहेत, तेही माझ्या प्रश्नाला कंटाळायला लागले. त्यांच्याकडे येणारे कोणताही भंतेजी असेल तर त्या भंतेजीपुढे मी जेव्हा प्रश्न विचारायला लागलो, तेव्हा ते म्हणायला लागले, या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोधा. तुम्ही लहान आहात, तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला याचा कदाचित उत्तर सापडेल. आणि मग जेव्हा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं, जेव्हा पुरातत्व खात्याच्या संदर्भातला नवीन नवीन लेण्या, स्तूप, त्याचं उत्खनन, याच्यावर अभ्यास करायला लागलो, याचा रिसर्च, त्यांचे जे रिपोर्ट आहेत ते वाचायला लागलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, अरे भगवान बुद्ध इसवी सन पूर्व 483-84 त्यांचं महापरिनिर्वाण झालं, असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे, असा आपण दावा करतो.
तर त्या काळात त्यांच्या शरीराच्या अस्थिचं विभाजन करण्यात आलं होतं आणि ते 8 ठिकाणी गेले होते. त्यातल्या एक हिस्सा, 8वाचा एक हिस्सा यांना मिळाला होता, शाक्यांना. मग शाक्यांनी आपल्या नगरीमध्ये, त्यांच्या नगरीमध्ये कपिलवस्तूच्या जवळ त्यांनी एक स्तूप निर्माण केला असं आपण वाचलं. पण जेव्हा त्याचं उत्खनन झालं, त्या ठिकाणचं उत्खनन झालं, तर त्या ठिकाणी एक कलश मिळाला की ज्या कलशामध्ये सागर भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी ठेवलेल्या होत्या आणि त्या कलशावर एक लेखही कोरलेला होता. काय लेख होता की ह्या भगवान बुद्ध यांच्या अस्थी आहेत आणि ह्या अस्थी सुकीर्ती शाक्यानं, सुकीर्ती नावाचा जो शाक्य होता त्यानं, त्याच्या पत्नीनं, त्याच्या बहिणीनं, त्यांच्या भावंडानं सगळ्यांनी मिळून या स्तूपाची निर्मिती केली. मग शाक्याने महापरिनिर्वाण होता बरोबर तथागत बुद्धाला जर भगवान म्हटलं असेल तर तुम्ही आपण किंवा भंतेजीने जो भगवान शब्द तिथं त्या ठिकाणी वापरला तो किती योग्य आहे हे लक्षात येईल. कारण ते भंतेजी जे होते त्यांना 14 भाषा येत होत्या, तुमच्यासारखी एकच भाषा येत नव्हती. त्यांना ती लिपी वाचता येत होती, त्यांच्या काळात तो लेखही सापडलेला होता. मग हा दोष तुमचा आहे की त्यांचा आहे? अरे भगवान पहिल्यांदा तर तथागत बुद्धालाच म्हटलं. आता इतरांनी तो शब्द घेतला त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको. बरोबर आहे त्यांचं, पण आपल्या आदर्शाला भगवान म्हणण्याची प्रथा ही बौद्धांनी पहिल्यांदा सुरू केली, याच्याबद्दल तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. मी आणि गोपीचंद दादा आम्ही सांचीवर गेलो, लेण्यामध्ये गेलो, सांचीच्या स्तूपावर गेलो. आम्ही ज्या ठिकाणी सम्राट अशोकाचा शिलालेख, ज्या ठिकाणी सम्राट अशोकानं स्तूप निर्माण केले, अशा अनेक ठिकाणी आम्ही गेलो. एक जगयपेट्टा नावाचं ठिकाण आहे, त्या जगयपेट्टाला पण गेलो आंध्र प्रदेशामध्ये. तर सर्व ठिकाणी एक बाब लक्षात आली. कोणती लक्षात आली? स्तूप मध्ये आहे, स्तूपाला वंदन करतो. ओके, वंदन केल्यानंतर काय करायचं असते? वंदन केल्यानंतर त्या स्तूपाला 5 प्रदक्षिणा मारायच्या असतात. त्यासाठी प्रदक्षिणा पथ असतातच. ते लेणीमध्ये जा, ते स्तूपामध्ये जा, कुठेही जा. मग प्रदक्षिणा घालणं हा सांस्कृतिक प्रकार तत्कालीन बौद्धांचा आहे, याच्यावर एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला हसता येईल का इतरांच्या प्रदक्षिणांना? नाही. अरे तो तर आपणच सुरू केला रे बाबा. कसं कळत नाही? कारण आपण इतरांचं म्हणणं ऐकलं. बौद्ध धम्म, मी शिक्षक आहे, शिक्षक वर्गात गेल्यावर काय करतो माहिती आहे? अगोदरच्या गुरुजीनं जे फळ्यावर लिहिलं की नाही, डस्टरने घेऊन ते पुसून टाकतो. मी तसाच आहे. आतापर्यंत बघ त्यानं जे काही सांगितलं असेल ते पुसून टाकतो. त्या तुमच्या कोऱ्या पाठीवर मी दुसरी बाब अशी मांडतो की ती तुमच्या मनावर ठसली गेली पाहिजे. साहित्य आणि सांस्कृतिक असणारा प्रवाह हा मुळात बुद्धिझमचाच आहे. साहित्य लिहिणं आजही तुमच्याजवळ गुगल असेल, आहे तुमच्याजवळ फोन आहे, तुम्हाला तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे, त्याच्यावर म्हणा पहिलं लिखित ग्रंथ कोणता, त्याचं उत्तर AI तुम्हाला चटकन देते. खारोष्ट लिपीत धम्मपद हे पहिलं पुस्तक आहे. आचार्य अशोक घोष
यांचे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले तुर्फान हा भाग कुठं आहे तर चायना रूट जो आहे की नाही आपला सिल्क रूट त्याच्याजवळ कझाकिस्तान वगैरे असे ते भाग आहेत आणि त्या तुर्फान त्या ठिकाणी एका विहाराच्या खालच्या तळघरात 9 ग्रंथ सापडले जे तालपत्रावर लिहिलेले आहेत, ज्याची भाषा संस्कृत आहे आणि लिपी मात्र मौर्यकालीन आहे. एवढा प्राचीन पुरावा अश्वघोषांच्या संस्कृत ग्रंथांना आहे. त्याच्या सारीपुत्त प्रकरण आहे, उर्वशी वियोग हे त्याचं नाटक आहे, सौदरानंद नावाचं नाटक आहे. सौदरानंद कोणाला म्हणतात? सिद्धार्थ गौतमाचा जो लहाना भाऊ होता त्याचं नाव होतं नंद. तो फारच सुंदर होता, बुद्धापेक्षाही सुंदर होता, म्हणजे सिद्धार्थापेक्षाही सुंदर होता. म्हणून सौदरानंद तो भिक्षू झाला होता. पण त्याचं मन त्याच्या पत्नीतच जास्त गुंतलेलं होतं हे बुद्धानं जाणलं आणि त्याला प्रवचन कसं केलं हे एका सौदरानंद या नाटकाचा तो विषय आहे. ही सर्वच्या सर्व नाटकं अश्वघोषाची संस्कृतमध्ये मिळतात. कसं करावं? आणि तुम्ही नुसता अश्वघोषच नका, टोटली सगळ्या भंतेजींची, भारतीय भंतेजींची जे काही मोठी परंपरा आहे, नागार्जुन आहे, शीलभद्र आहे, विविध साहित्यिक जे काही भिक्षू होऊन गेले त्यांचे ग्रंथ जर बघितले तर सगळेच्या सगळे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत आणि ते तालपत्रावर आहे. लाखो करोडो ग्रंथ होते की जे जाळले गेले. 9व्या 10व्या शतकात जेव्हा नालंदा जाळली तेव्हा ते जाळले, पण त्यातले काही ग्रंथ भिक्षू घेऊन अनेक देशात परागंदा झाले. तर ते ग्रंथ परत भारतात आणण्यात आले. त्याच्यातले 600 ग्रंथ एकट्या महापंडित राहुल सातपुते आणले. ते ग्रंथ, ते गाठोडं जे आहे की नाही ते अजून कोणी सोडलंही नाही, त्याचं संशोधनही केलं नाही, ते तसेच पडलेले आहे. कोण करणार हा अभ्यास? अक्षर कोण वाचावे ही, कोण याचं संशोधन करावं, कोण मांडावे? म्हणजे आपला अभ्यास किती तोकडा आहे सांस्कृतिकदृष्ट्या हे तुमच्या लक्षात आणण्यासाठी मी हे सांगतोय. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणत होते की मला संस्कृत शिकायची आहे, कारण बौद्धांचे सर्वच्या सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, ते वाचता आले पाहिजेत. ते ग्रंथ दुसऱ्या देशात गेले, त्यांच्या भाषेत झाले, त्याच्यातून इंग्रजीत झाले, इंग्रजीतून परत हिंदी किंवा मराठीमध्ये होत आहेत. म्हणजे किती हा असा प्राणायाम आहे, असा उलटा फिरा, मागं वळा, हा हात इकडून घ्या, तो हात तिकडून घ्या. अरे बाबा सरळ सरळ असा व्यायाम करण्यासारखा सूर्यनमस्कारासारखा सूर्यनमस्कार करा ना. कारण तुम्हीच अभ्यास करून हे ज्ञान मिळवता आलं पाहिजे. मी आज या ठिकाणी यासाठी झालो की मला जे पडलेले प्रश्न होते ते मी 45 वर्ष अभ्यास करून सोडवले. माझ्यापुढे आता एकही असा प्रश्न राहिला नाही की जो सुटला नाही. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाची जर पूजा जर करायची असेल तर लोक बुद्धाच्या स्तूपाची पूजा करतात. पहिलं प्रतीक आहे ते. हे जे प्रतीक आहे हे 8वं प्रतीक आहे. पहिलं बुद्ध प्रतीक कोणतं आहे? स्तूप. स्तूपाची पूजा करणे आणि त्या स्तूपाजवळ लोक यायचे म्हणून भंतेजी त्या ठिकाणी असायचे. शिक्षण आणि आरोग्य. बघा, शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी त्या स्तूपावर चालायच्या. गावातली सगळी किंवा आजूबाजूची सगळी मुलं त्या ठिकाणी शिकायला येत होती आणि भंतेजी त्या ठिकाणी शिकवत होते. त्या ठिकाणी आरोग्याचं शिक्षणही त्याच ठिकाणी देत होतो. कला, विविध प्रकारच्या विद्या, या सगळ्या विद्यांचं सगळं गोष्टी त्या ठिकाणी शिकवण्यात येत असे. कारण तक्षशिला खूप दूर होतं. तक्षशिलेपर्यंत पोचण्याचं काम म्हणजे 6 महिने जायला लागायचे. खडतर प्रवास असायचा त्या काळातला. आणि मग सगळ्या ठिकाणी इतक्या दूर पोरं शिकायला जाणं हे ते बरोबर नसायचं. म्हणून तिथं जे शिक्षण व्हायचं हे भंतेजी लोक या ठिकाणी द्यायचे स्तूपाजवळ. मग शिक्षण आणि आरोग्य
आयुर्वेदाचं त्या काळात प्रशिक्षण असायचं. तुम्हाला माहिती असेल की जीवक हा कुठे शिकायला गेला होता? तक्षशिलेला. ज्या अर्थी तो तक्षशिलेला शिकायला जातो तिथं त्या विद्यापीठामध्ये आयुर्वेद नावाचं शास्त्र हे निश्चितच शिकवलं जात असं. म्हणजे तिथं कोणीतरी आचार्य निश्चितच असतील ना, त्याच्या आचार्याचा आचार्य असेल ना. तक्षशिला हे विद्यापीठ आहे, ते बुद्धपूर्व आहे, बुद्धोत्तर नाही. बुद्धाचा एक म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा सहकारी जो होता त्याला आपण सहकारी नाही समकालीन प्रसेनजित राजा, तो 5 वर्षांना मोठा होता, तो शिकायला तिथे गेला होता. सिंहसेनापती तिथं शिकायला गेला होता. आणि हे शिक्षण तक्षशिलेचं शिक्षण या स्तूपांवर हे भंतीची लोक करायचे. त्यामुळे आरोग्य आणि शाळा या दोन्ही गोष्टी सुरू करण्याचं काम तत्कालीन बौद्ध भिक्षूंनी केलं. त्यामुळे तो तुमचा सांस्कृतिक वारसा आहे. वाजवा टाळ्या. हे गुरुजी टाळ्याच वाजवायला लावतात असा म्हणून नंतर मला दोष देऊ नका. कारण कसं आहे, तुम्हाला पटलं की मला असं वाटतं चला आता दुसरी बाब सांगूया. तुम्हाला जर पटलं नाही तर म्हणून चला आता बसूया. कारण विद्यार्थ्यांचा स्टॅमिना ऐकण्याचा हा 45 मिनिटच आहे आणि मला तर 7-7, 8-8 तास बोलायची सवय आहे. कसं करा, एवढं भरलेलं आहे. एवढं सांगायचं म्हटल्यावर एक दिवस पुरत नाही, म्हणजे एक बैठक पुरत नाही किंवा एक व्याख्यान पुरत नाही. नाही तर पालच्या घड्यावर पाणीमध्ये काय काय टाकलं आणि काय नाही सगळं भरून गेलं. मग बघा, अश्वघोष हे कवी होते. अश्वघोषानं ज्या कविता तयार केल्या त्या सर्वच्या सर्व त्यानं त्रिपिटक सुद्धा लिपिबद्ध केलं. बंधुजन, टोटली त्रिपिटक लिपिबद्ध करणारा एकमेव कवी, म्हणून त्याला महाकवी म्हणतात. आताच्या महाकवीला मी महाकवी म्हणतच नाही. तुम्ही म्हणा, हरकत नाही. त्यांच्या एकेका कवीचं व्याकरण जर तपासलं म्हटलं तर व्याकरणाच्या अनेक चुका त्यात मिळतील. अश्वघोषाच्या कोणत्याही गाथेमधलं रस दीर्घत सोडा, लघु गुरु वगैरे वगैरे हे जे वृत्त प्रकार जे आहेत की नाही त्याने तंत वापरले आणि जसेच्या तसे पालीमध्ये तसेच आले. पालीचं कोणतीही गाथा ही जी लिपिबद्ध आहे हे काव्यमय आहे. आणि काव्याचा जो गुण आहे व्याकरणासहित असणं. गाथा कशाला म्हणायची, ओवी कशाला म्हणायचं, अभंग कशाला म्हणायचे, त्याचे नियम आहे. या सगळ्या नियमाला नियमबद्ध असं साहित्य जर अश्वघोष निर्माण करतात आणि त्याच्यात उपमा, अलंकार, प्रासादिकपणा, अलौकिकपणा ह्या सगळ्या गोष्टी जर आणतात तर मला असं वाटतं की आजचा कवी त्यांच्या दृष्टिकोनातून कवी म्हणण्याच्या लायकीचाच नाही. बुद्ध चरित्र त्यांनी जे लिहिलं हे बुद्ध चरित्र, ते कवी पण होते, गायक पण होते, नाटककार होते आणि उत्कृष्ट असे नटही होते. त्यांनी अनेक नाटकं केली. नाटकाचं रूपांतर, त्यांचे नाटकं हे भारतातले पहिलं नाटककार आहेत. ते भास वगैरे वगैरे हे भासच आहे त्यांच्या दृष्टिकोनातून, नंतरच्या कालखंडातले आहे. तर एवढं मोठं साहित्यांचं तपासणी करताना असं लक्षात गेले की आजचा कवी त्यांच्या पुढे काजवा आहे आणि ते सूर्यासारखे आहे. मग एवढी उंची तुम्ही गाठली का? नाही गाठली. मग बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास जर समजून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की आपण त्यांच्या पुढे फारच तोकडे पडलेले आहोत, फारच तोकडे आहोत, तरी आपण बौद्ध म्हणून घेतो. बघा, सांस्कृतिक ज्या बाबी आहेत, काव्य, गायन, ते जेव्हा गायक म्हणायचे त्यांचे त्या काळात तंबोरा, ते वीणा वापरायचे. ते वीणा, आता तुम्हाला वीणा म्हटली
सतार म्हटलं की असं वाटतं की शास्त्रीय आहे, हे आपलं नाही. कसं करा, पहिल्यांदा त्यांनी बुद्ध चरित्र लिहून काढलं आणि ते गावोगाव गाणं बुद्धाचं चरित्र गातच फिरत त्या विणेवर. ते इतके भावविवर होत की त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडत. कारण जेव्हा ते बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग सांगायचे ना, तर त्यावेळेस आपोआप त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा पडायच्या, ऐकणारे सुद्धा रडायचे. त्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले, गावोगाव ते फिरायचे. त्यांची ख्याती इतकी मोठी झाली त्या कवित्वाची, त्यांच्या नाटकांची, त्यांच्या त्या गायनाची, त्यांच्या वादनाची. ते पहिलं कलाकार आहेत बौद्धांचे. आता ते तुम्ही किती मानता त्यांना याच्यावर अवलंबून आहे. त्यांचं किती अवलोकन केलं, त्यांचा किती अभ्यास केला हे लक्षात आलं तर असं लक्षात येते की त्याने जे बुद्धचरित्र लिहिलं ना, त्या बुद्धचरित्रावरच भारतीय लेण्यांमधली स्तूपावरची शिल्पकला साकारण्यात आली. केवढं मोठं त्यांचं हे मोठं काम आहे की या लेण्यांवर जे विविध प्रकारचे जे शिल्प आहेत, हे शिल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी अगोदर साहित्यामध्ये मांडल्या. म्हणून कलाकारांनी त्या पद्धतीनं तसं हे केलं, म्हणजे कोरून काढलं, दगडामध्ये कोरून काढलं की आजही तुम्हाला अभ्यासता येते. कोणी कोणी लेण्या बघितल्या, कोणी कोणी स्तूपा बघितले आणि कोणी कोणी पर्यटनाला गेले आणि त्या पर्यटनाला फक्त वंदन केलं आणि निघून आले. अरे काय पाहिलं, बुद्धगया पाहिली, कसं मस्त. तुला काय केलं, अजून गेला का तू तिकडे? काहीच कामाचं नाही. तिथं जाऊन यानं काय केलं, फक्त दर्शन घेतलं. तिथल्या वस्तू संग्रहालयात गेला का, तिथं काय काय मिळालं, त्याच्यावर काय कोरलेलं आहे हे समजून घेतलं का, काय लिहिलेलं आहे ते समजून घेतलं का? अजिबात नाही. मग काय केलं? पवित्र स्थळांना भेटी देणं आणि अभ्यास दौरे करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही गेल्या 15 वर्षापासून अभ्यास दौरे सुरू केले. गोपीचंद दादा, मी, अशोक नगरे, आणखीन सूरज जगताप म्हणून आहे, असे माझे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 15,000 विद्यार्थी आहेत की जे माझ्यासारखा आता अभ्यास करायला लागले. ते ऐकून कोणाचं सांगत नाही, ते स्वतः अभ्यास करतात. काही अडचण आली की मग मला विचारतात, दादांना विचारतात, त्यांना विचारतात. शिल्पकला हा विषय अत्यंत गहन आहे. संपूर्ण बुद्ध चरित्र हे शिल्पामध्ये कोरलेलं आहे. लहानपणापासून, जन्माला यायच्या अगोदरपासून महामायेचं स्वप्न माहिती आहे तुम्हाला. काय पडलं महामायाला स्वप्न? ती झोपलेली आहे, तिला पलंगासह उचलून दिग्पाल काय भानगड आहे कोणाला सांगता येत नाही. कोणा बंधूजीने सांगितलंही नाही आम्हाला. हे काल्पनिक पात्र आहे. दिग्पाल म्हणजे दिक म्हणजे दिशा. किती आहेत दिशा? 4 आहेत. कोणी म्हणते नाही 8 आहेत. 4 आणि 4 कोणी म्हणतात नाही, अरे वर आणि खाली आहे ना 10 दिशा. 10 दिशा. या 10 दिशांना 10 राजे आहेत काल्पनिक, जे ज्या संपूर्ण या पृथ्वीचं संरक्षण करतात, त्यांचं साम्राज्य चालवतात अशी कल्पना केलेली आहे. त्याला गृहीतक म्हणतात. काय म्हणतात याला? समजा आपण म्हणतो नाही, समजा तुझ्याजवळ 5 गाड्या आहेत, का सायकल नाही 5 मोटर गाड्या म्हणतो. नाही, समजून घेणं म्हणजे गृहीतक. असं गृहीतक आहे की ते दिग्पाल येतात आणि महामायेला स्वप्नात उचलून नेतात. प्रत्यक्षात तिला नेलं का? नाही, ते स्वप्न आहे बाबा. स्वप्नात तिला नेलं, मानस सरोवरात नेलं आणि कुठे बसवलं? पाण्यातल्या एका कमळात बसवलं. हे स्वप्न आहे बरं का, महामायेचं स्वप्न आहे. त्या स्वप्नात कमळावर बसवलं. कमळात बसवल्यानंतर तिकडून 2 हत्ती आले. त्यांनी आपल्या सोंडेत 2 कलश घेतले आणि पाण्यानं भरून तिच्यावर
जलाभिषेक केला, तिला सुचिरभूत करून घेतलं, एका दिव्य घटनेसाठी तिला सुचिरभूत करून घेतलं. हे असं तिला स्वप्नात दिसलं. ती खटकन जागी आली. अरे खूप चांगलं स्वप्न पडलं. परत झोपली. पुन्हा ते स्वप्न परत कंटिन्यू सुरू झालं. काय झालं, आता ती पलंगावर झोपलेली आहे, समई लावलेली आहे, दाश्या पेंगुळल्या, तिच्या पलंगाला खेटूनच त्या अशा माना टाकल्या. ते प्रतिहारी म्हणजे पहारेकरी, ते प्रतिहारी सुद्धा झोपेत पेंगुळायला लागले. तेवढ्यात आकाश मार्गे सुमेध बोधिसत्व बाल हत्तीच्या रूपानं आकाशातून खाली आला आणि तिच्यासमोर उभा राहिला. माते, मला जन्म घ्यायचा आहे शेवटचा, तू माझी आई होशील काय? तिने म्हटलं आनंदाने. आणि तो उजव्या कुशीत शिरला. हे स्वप्नशिल्प हे दोन्ही स्वप्नशिल्प अश्वघोषानं दोन्ही हे जे प्रकरण आहे हे अश्वघोषानं त्याच्या बुद्धचरित्रामध्ये लिहिलं. बुद्धचरित्रावर लिहिल्यानंतर जसंच्या तसं हे शिल्पबद्ध केलं. तुम्ही कोणत्याही लेणीवर जा, हे दोन शिल्प आहेतच. महामायाचे स्वप्नशिल्पाचे दोन भाग म्हणजे आंघोळ घालण्याचे आणि सुमेध बोधिसत्व बालहत्तीच्या रूपाने यायचे, हे दोन्ही शिल्प तुमच्या लेण्यामध्ये आहे, स्तूपावर आहे. आता कागदावर जर त्या चित्राची जर पूजा होत असेल तर होऊ द्या ना, तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही तिला काय म्हणता याला काही देणं घेणं नाही. कागद आताचं आहे, शिल्प हे मौर्य सातवाहन काळातले आहे. सांस्कृतिक प्रकार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मी शक्यतो व्याख्यानाला बाहेर जात नाही, कारण मला वेळच जास्त लागतो, समजून सांगायला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ ना आयोजकाकडे असते ना तुमच्याकडे. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.